आता आपला पोळा तयार झालेला आहे. हे बघा, दोन्ही बाजून मस्तपैकी शेकलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया आणि तुम्ही असाच पालक पोळा बनवा. पौष्टिक आहे, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. फ्रेंड्स कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे बेसन पालक पोळा. बेसन पालक पोळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. मिरचीचा ठेचा आहे, मुठभर कोथिंबीर आहे, अर्धा टोमॅटो आहे. पालकाची भाजी मी शिजवून घेतलेली आहे. माझ्याकडे शिजवलेली होती, तुम्ही कच्ची घातली तरी चालेल. आणि मोठा एक कांदा मी उभा चिरून घेतला आहे बघा या पद्धतीनं. आणि 3 पाकळ्या लसूण मी कापून घेतलेला आहे. हा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. आपल्याला आणखी मीठ लागणार आहे. तर आपण आता हे सगळं मिश्रण तयार करून घेऊया. तर आपण सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत. पालक भाजी, चवीपुरतं मीठ घालूया. पालक भाजी तुम्ही ताजी आणि बारीक कापून घेतली तरी चालेल. मी पालक भाजी शिजवलेली वापरलेली आहे, कारण माझ्याकडं पालक भाजी जास्त होती आणि वरती अशी टिकत नाही, फ्रीजमध्ये सुद्धा टिकत नाही. म्हणून पालक भाजी जर तुम्हाला टिकवायची असेल तर सोपी आयडिया मी तुम्हाला सांगते. भाजी शिजवून ठेवत जावा, 4-5 दिवस आरामात टिकते. जेव्हा तुम्हाला वापरायची तेव्हा वापरू शकता. हे बघा, या पद्धतीनं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पोळे बनवायला घेऊया. हळद घालायची राहिली, तुम्ही हळद घाला. एखादा पदार्थ जर तुमचा राहिला असेल ना, तर शूटिंग करण्याच्या नादात राहू शकतो, तर तो परत घातला तरी चालतो. मी हिंग पण घालते. मी पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. आणि आत्ता आपण हे मिश्रण मी 2 बॅचमध्ये बनवणार आहे. तर पहिल्यांदा आपण घालून घेऊया आणि पहिला बेसन पोळा आपण पालक पोळा काढून घेऊया. पालक भाजी रक्तवाढीसाठी चांगली असते. आठवड्यातून एकदा तरी पालक भाजी खात चला. आता खालच्या बाजूने शेकून झाला आहे, आपण उलटून घेऊया. आहे बघा, खूप छान असा पालक पोळा आहे ना, चवीला तर खूप छान लागतो आणि पौष्टिक आहे. त्यामुळे नक्की बनवा. लहान मुलंसुद्धा आवडीनं खाणार. नक्की बनवा.